हॅलो, माझा आवाज येतोय? हो. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग मुलांना. माझा आवाज येतोय का? हो येत आहे मॅम. दोन मिनिटं, कॅमेरा पण ऑन होतोय. जरासा नेटवर्क स्लो चाललंय. हा, आला आला. येस मॅम. गुड. चला, तुम्ही सगळे कसे आहात ते आधी सांगा, मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. मजेत. छान आहोत तुम्ही कशा आहे? मॅम तुमचा आवाज मजेत आहे. ब्रेक होतोय. काय माहिती, मी ऑलरेडी 2-3 जागा बदलून 2-3 नेटवर्क एका ठिकाणी येऊन थांबले आता. आणि तुम्हाला असं जर वाटलं ना की माझा आवाज बरोबर येत नाहीये तर मला लगेच सांगा. नाही मॅम, येतोय बरोबर. येतोय थोडा वेळ ना कॅमेरा बंद करते, जरा स्टेबल होते हे नेटवर्क, मग आपण पुन्हा कॅमेरा ऑन करतो. ठीक आहे? ओके. मागच्या वेळेला आपण कुठला धडा सुरू केला होता सांगा बरोबर. मूलद्रव्याच्या वर्गीकरण. बरोबर. पिरियॉडिक टेबलचं. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. आपण पिरियॉडिक टेबलचं, क्लासिफिकेशनचं आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं असं बरंच काही डिस्कशन मागच्या वेळेला केलं होतं, बरोबर? पटापट रिवाइज करून सांगा की तुम्हाला कोणते कोणते मुद्दे लक्षात आहेत. गुड इव्हनिंग गणेश. येस मॅम. ते मूलद्रव्यांचे वर्गीकरण जे आपण केलं होतं ते पण लक्षात आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे पिरियॉडिक टेबल सांगितला होता आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी तुम्ही सांगितली होती आणि बरोबर आपण सगळ्या गोष्टी बोललो होतो की पूर्वी एक जवळपास एक जेव्हा अणूची रचना आणि होमवर्क दिला होता. मी होमवर्क दिला होता, सांगा काय होमवर्क होता? काहीतरी वेगळाच होमवर्क होता. कपडे, वह्या, पुस्तकं असं काहीतरी सांगितलं होतं. नाही, पुस्तकांचं वर्गीकरण करायचं होतं. सांगा काय केलं? वर्गीकरण करताना त्यांचे रंग बघितले, त्याच्यानंतर त्याच्यावर असलेले जे चित्र आहेत, विविध चित्र, ते म्हणजे चित्र असे होते की जे पुस्तकामध्ये चित्र आहेत त्याचे चित्र मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ याच्यावर लावलेले होते. ते एक वर्गीकरण केलं आणि त्याच्यानंतर जे पुस्तक आहे त्याचे जे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे त्याची जी डिझाईन त्यांनी बनवली होती त्याच्याबद्दल पण वर्गीकरण केलं. पुस्तकाची जाडी, लांबी असं पण वर्गीकरण करू शकलं असतं. जाड पुस्तक आणि त्यांचे जे पान म्हणजे पुस्तकाचे किती पानं आहेत, किती पेजेस आहेत, बरोबर, पृष्ठ संख्येच्या प्रमाणे कोणत्या पुस्तकामध्ये किती चॅप्टर आहे त्याच्यानुसार पण वर्गीकरण केलं. रंग, भाषा, बरोबर. नंतर पुस्तकांची किंमत पण बघितली, म्हणजे कोणत्या पुस्तकाची किती किंमत आहे हेच देखील आम्ही पाहिलं. 50च्या वर, 100च्या वर असे गट करू शकतो. येस मॅम. काही पुस्तकं 100च्या वर आहेत, काही पुस्तकं 50च्या आत आहेत, असे काही नंतर 50च्या नंतरचे. असं पण करू शकतो, जरा बऱ्या अवस्थेतली, वापरून खराब झालेली किंवा एकदम नवी कोरी करकरीत किंवा अशी पुस्तकं जी मी स्वतः घेतली आणि काही मला माझ्या मैत्रिणीने दिली, असं पण वर्गीकरण करता येऊ शकतं आपल्याला. अशी पण पुस्तकं. माझी फर्स्ट क्लास आहे. ओके. हॅलो, रणछोड पाटील, तुमचं नाव हेच आहे का? ऍक्च्युली भाग्यश्री माझं नाव. काय नाव आहे? भाग्यश्री. हाय भाग्यश्री, आपण पहिल्यांदा भेटतोय, पण ऑलरेडी आम्ही हा धडा सुरू केलाय. तू प्रवाहामध्ये आता आमच्याबरोबर पोहत पोहत आपोआप शिकशील की आम्ही बरंच काय काय बोललोय. आम्ही मागच्या वेळेला असं होमवर्क दिला होता, आणखी 1-2 जणांनी दिलंय की मी मागच्या वेळेला नव्हते, तर असा होमवर्क दिला होता की आपल्या मागच्या वर्षीची पुस्तकं म्हणजे टेक्स्टबुक किंवा तुमचे गाईड किंवा वर्कबुक अशी सगळी त्याची गड्डी बनवायची आणि त्याचं क्लासिफिकेशन करायचं, म्हणजे वर्गीकरण करायचं. तर आता ह्यांनी जे सांगितलं ते वर्गीकरणाचे अनेक निकष होते की जुनी पुस्तकं, नवी पुस्तकं, जाड पुस्तकं, बारीक पुस्तकं, किमतीप्रमाणे, त्याच्यावरच्या रंगाप्रमाणे, त्याच्यावरच्या डिझाईन प्रमाणे, भाषांप्रमाणे, असं आपण त्याचं अनेक
ह्याच्यामध्ये वर्गीकरण करू शकतो, अनेक ग्रुपमध्ये वर्गीकरण करू शकतो. हे सगळं करण्याचा उठाठेव करण्याची गरज काय होती, तर आपला धडाच आहे आवर्त सारणी. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन. आपण का बरं हे सगळं करतोय, की आपल्याकडे असलेल्या वस्तूंची मांडणी करण्यासाठी आपण जरा डोकं चालवलं आणि त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म पाहिले तर बरेच मुद्दे सुचतात. आणि हाच पूर्ण त्या पिरियॉडिक टेबलचा इतिहास आहे. तर हे आपल्या आजूबाजूला असलेले मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचे महत्वाचे बिंदू होते. सगळ्यात आधी आपण हे बघितलं की मूलद्रव्य म्हणजे काय, तर पदार्थ ज्या बेसिक फंडामेंटल गोष्टीपासून बनतात. नाही मॅम, काय नाही, तर बेसिक ज्या फंडामेंटल गोष्टीपासून बनतात आपण मूलद्रव्य म्हणतो, म्हणजेच एलिमेंट्स म्हणतो. ह्या एलिमेंट्सनी एकत्र येऊन काही संयुग बनवलेली असतात किंवा काही मिक्सचर म्हणजे काही मिश्रण बनवलेली असतात किंवा काही संमिश्र म्हणजे अलॉयज बनवलेले असतात. पण सगळ्याचा उगम कोण आहे, मूलद्रव्य. तर ह्या मूलद्रव्यांच्या हा बरोबर चाललंय ना धनंजय वाघ, काय वेगळं बोलायचंय का तुम्हाला? हो मॅम, नाही मॅम, असं काहीतरी काहीतरी येते तिकडे. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की ह्या मूलद्रव्यांचा वापर करून त्यांची मांडणी जर आपल्याला कळली तर आपल्याला हे कळू शकतं की संयुगांमध्ये ह्यांची अभिक्रिया कशी झाली असेल किंवा ह्याच दोघांची अभिक्रिया का झाली असेल. आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये जे जे काही सगळे पदार्थ आहेत, ज्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्यांचे मूलभूत कण म्हणजे त्याचे ऍटम्स आहेत, म्हणजेच त्याचे अणू आहेत. अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे रेणू बनतात. आता सम आण्विक रेणू म्हणजे जसे की H2O2 N2 म्हणजे काय, एकाच मूलद्रव्याचे रेणू. म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन, नायट्रोजन नायट्रोजन, असं क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे, बरोबर आहे. तर असे अनेक प्रकारचे सम आण्विक रेणू असतात किंवा संयुगांमध्ये आपण बघितलं की H2O असेल, CH4 असेल, NH3 असेल, असे अनेक संयुगांमध्ये काय असतं, एका मूलद्रव्याच्या बरोबर इतरही काही मूलद्रव्यांचे अणू एकत्र आले असतात. त्यांची काही रासायनिक अभिक्रिया होते, एकमेकांना एका रासायनिक बंधाने बांधले जातात आणि नवीन संयुग बनतात. बरोबर, करेक्ट. 2 or more डिफरंट एलिमेंट. आता जेव्हा आपण एखादं संयुग बारीक बारीक तुकड्यामध्ये विभाजित करतो, म्हणजे समजा आता मी CH4 हे संयुग घेतलं, त्याचा एक रेणू घेतला आणि त्याचे तुकडे केले, तर मला काय मिळेल, कार्बनचा एक अणू मिळेल आणि हायड्रोजनचे 3 अणू मिळतील. म्हणजे मला एकाहून जास्त एलिमेंट्सचे अणू मिळतील. पण जर समजा मी ऑक्सिजनच्या रेणूला विभाजित केलं तर मला काय मिळतील, ऑक्सिजन म्हणजे समान मूलद्रव्याचे 2 अणू मिळतील. म्हणजे एका रेणूमध्ये समानच अणू होते एका रेणूमध्ये त्याच्यामुळे ते मूलद्रव्याचे रेणू आणि संयुगाचे रेणू असे जरी आपण विभाजित केले तरी आपल्याला समजू शकतो की कशापासून काय बनतं. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं तात्पर्य हे होतं की अरे ऐका, तुम्ही आता जरा इकडे लक्ष द्या, काही काही मध्ये मध्ये मेसेज टाकू नका की ठीक आहे, इट्स ऑल राईट. ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीयेत त्यांना मी सांगितलं तर तुम्ही तुमच्या लहान बहीण भावांची पुस्तकं किंवा यावर्षी आलेली पुस्तकं याला घेऊन हा होमवर्क करू शकता. थोडक्यात हा होमवर्क आपल्या बुद्धीला जन्म देण्याकरता होता. पुस्तकं आपल्याकडे जेव्हा येतील तेव्हा धडे आपल्या समोर असतील आणि आपल्याकडे हे सगळंच असणार, वर्षभर आपल्याला हेच धडे वाचायचे. पण त्यात तेवढा अभ्यास नाहीये, आपण का करतोय हे समजून घ्यायला पाहिजे, म्हणून हा वेगळा होमवर्क दिला होता. ठीक आहे. आता ह्या सगळ्या इतिहासाची सुरुवात झाली जेव्हा आपण ऍटम ह्या शब्दापासून एखाद्या पदार्थाच्या बेसिक फंडामेंटल पार्टिकल पासून म्हणजे मूलभूत त्याच्या अणूपासून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. पूर्वी 31 मूलद्रव्यांचं ज्ञान माणसाला होतं. म्हणजे माणसांना माहित होतं की 31 मूलद्रव्य आहेत, त्यांना आपल्याला मांडायचं. तर का मांडायचं, 30 मूलद्रव्य होती काय, फार नव्हती. आपल्याकडे 30 पुस्तकं असतात, आपण उगाच कसे लावले तरी पण आपल्याला सापडतात. पण याच मूलद्रव्यांची आपण मांडणी जर केली तर आपल्याला तसं काहीतरी सिस्टमॅटिक सापडू शकतं, असा विचार करून पहिला विचार डॉबेरनेरने केला. त्याने 3 म्हणजे त्रिकामध्ये त्याला डिवाइड केलं आणि त्यांना एका विशिष्ट म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द मॉलिक्युलर वेट म्हणजे त्याचा मॉलिक्युलर मास, त्या रेणूचं वजन किती आहे ते वजन मापून त्याला त्याच्या इन्क्रीजिंग म्हणजे चढत्या क्रमामध्ये लावलं. आता त्या 20 मूलद्रव्यांचा जो काही त्याच्याकडे अभ्यास होता त्याच्यात त्याला हे कळलं की पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं वजन आपण एकत्र केलं आणि भागिले 2 म्हणजे जी सरासरी केली तर ते मधल्या एलिमेंटच्या म्हणजे मधल्या मूलद्रव्याच्या ऍटॉमिक मास म्हणजे वस्तुमाना एवढं येतं. हे त्याचं निरीक्षण होतं. पण आता हे निरीक्षण सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्याच उदाहरणांना किंवा सगळ्याच त्रिकांना लागू होतं. हा त्याचा एक सगळ्यात मोठा तोटा होता. मग हा पहिला टप्पा जेव्हा क्लासिफिकेशन मध्ये आला
तेव्हा लोकांनी डोकं चालवायला सुरुवात केली, अच्छा अशी पण मांडणी करता येऊ शकते. नंतर आणखी काही मूलद्रव्यांची लोकांना माहिती झाली. मग दुसरा टप्पा आला की अष्टक. मग त्याच्यामध्ये न्यूलँडची अष्टक हा दुसरा मुद्दा आहे. हा आपण मागच्याला बोललो होतो, मी मुद्दाम रिवाइज करते कारण आता आपण त्याच्या मॉडर्न पिरियोडिक टेबलकडे जाणार. तर आता आपण जिथे आहोत वरच्या पायरीवर त्याच्या आधीचे टप्पे माहिती असावे, रिवाइज करावे म्हणून, आणि ते लोक नव्याने आले त्यांच्यासाठी सुद्धा रिव्हिजन होईल. तर आता दुसऱ्या याच्यामध्ये न्यूलँडच्या अष्टकमध्ये त्याने काय केलं, हा करेक्ट, सारेगम पधनिसा जे आपलं जे सप्तक आहे सुरांमधलं, तसंच 7 प्रकारे म्हणजे 1 ते 7 अशा चढत्या क्रमाने पुन्हा मूलद्रव्य लावली, तर 8व्याचे गुणधर्म हे पहिल्यासारखे असं त्याचं निरीक्षण होतं. आणि ह्याने ही जी काही मांडणी केली त्याच्यामध्ये त्याने काही गोष्टी त्याच्या गडबडल्या. आता काय केलं, 20 ऍटॉमिक मास म्हणजे कॅल्शियम पर्यंत टिकलं, त्याच्या पुढचे एलिमेंट त्याच्यामध्ये बसायला जागाच नव्हतं. काही काही याच्यात त्याने एका कप्प्यामध्ये 2-3 नाही, स्क्रीन शेअर नाही केले, मी तुमच्याशी गप्पा मारले, तर 2-2 एलिमेंट एका याच्यात असे टाकले, तर असं बरोबर नाही ना. प्रत्येकाला आपापली जागा पाहिजे असते, आपला मान प्रत्येकाला पाहिजे असतो ना. जसे आपण तसे आपले ऍटम, तसेच आपले मूलद्रव्य. त्याच्यामुळे ही काही मांडणी बरोबर नव्हती. पण ही एक पुढची पायरी होती त्याच्या क्लासिफिकेशन मध्ये. त्याच्यानंतर मागच्या वेळेला मी तुम्हाला मेंडलीवची गोष्ट सांगितली की तो कसा बुद्धिमान माणूस होता आणि त्याला अचानक कुठून तरी क्लिक झालं, जसं की आपण पत्ते खेळतो ना तसे त्याने कार्ड बनवले होते, आणि त्यातनं त्याला झोपेमध्ये त्याची रचना दिसली आणि त्याने ते उठून तसं मांडून बघितलं, तर ते आत्ताच म्हणजे आत्ताच पिरियडिक टेबल त्याच्या पहिली स्टेज म्हणजे मेंडलीवची आवडत्यासाठी ही अस्तित्वात आहे. माईक ऑफ कर, माझ्याशी काही बोलायचं नसेल. तर याच्यामध्ये काय झालं की त्याने जे काही जी काही त्यांनी रचना केली होती त्याच्यामध्ये आडव्या आणि उभ्या अशा पट्ट्या म्हणजे असं टेबल बनवलं होतं. याच्या आधी असं कोणी केलं नव्हतं. नुसतं चढत्या क्रमामध्ये लावणं आणि त्याच्या खाली हा, याच्या खाली हा, याच्या खाली हा, अशा पद्धतीची फक्त रचना केली. पण याने याच्या टेबलमध्ये आडव्या आणि उभ्या अशा रेषा आखून पद्धतशीर चौकोन केले आणि त्याने त्याच्यामध्ये मांडल्या अशा पद्धतीने, मूलद्रव्यांना अशा पद्धतीने मांडलं की समान गुणधर्मावाले सगळे एका रांगेत होते. बघा, त्याने तोच केला, म्हणजे मूलद्रव्यांचं वस्तुमानच धरलं पण त्याचे गुणधर्म आधी शोधले. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की तो स्वतः प्रोफेसर होता आणि तो केमिस्ट्रीचा टीचर होता, तर तो ऑब्व्हियसली त्याच्या कॉलेजमध्ये मुलांना शिकवताना बरेच प्रयोग करत होता. त्याच्याकडे लॅब होती, त्याच्या त्या अनुभवातनं त्याच्याकडे बरंच ज्ञान होतं की ह्या सगळ्या मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रिया कशा असतात, त्याचे ऑक्साईड आणि त्याचे हायड्रेट तुम्ही लिहून घेतले. आणि तुम्ही बघा पिरियोडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हच्या वरच्या बाजूला इथे त्याने दिलेले हायड्रेट आणि ऑक्साईडचे फॉर्म्युले, तर त्याने प्रिडिक्ट केलं की ह्याचे असे 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 पुढच्याही एलिमेंटचे असे ऑक्साईड आणि हायड्रेट बनतील. म्हणजे एकदा तुम्हाला एखादी गोष्ट कळली की त्याच्याप्रमाणे तुम्ही नवीन गोष्ट सांगू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी सिंपल बेसिक एकदम सोपं उदाहरण सांगते. तुम्हाला कळलं की भात कसा बनवायचा, हे सगळ्यांना माहिती असतं आपल्याला. कुकरमध्ये 2 शिट्ट्या झाल्या की भात होतो, 3 शिट्ट्या मॅक्झिमम. हे कळल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये खिचडी कशी करू शकता हे सांगू शकता की नाही. सांगायचा मुद्दा, काही गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात, पण पहिला टप्पा किंवा पहिला मुद्दा जर आपल्याला नीट कळला असेल त्याच्यावर पुढच्या गोष्टी आपण सांगू शकतो. त्याला प्रिडिक्शन म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट मांडणं आणि सिद्ध करणं की ती बरोबर आहे. तर हे त्याने बाकी मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये केलं आणि त्याचा पिरियोडिक टेबल हा खूप लोकांनी केला, त्याची खूप प्रशंसा झाली आणि त्याच्याच वर आधारित आजचं आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल हे आहे. इथपर्यंत सगळा रिकॅप झाला. आता आजच्या सिरियलला आपण सुरुवात करूया. आता मी शेअर करते स्क्रीन आणि आपलं जे काही पिरियोडिक टेबलचं प्रवचन आहे त्याच्याकडे आपण जाऊया. तुम्हाला कळतंय मला माहिती आहे, कारण तुम्हाला ह्या सगळ्या मुद्द्यांचं तुम्ही बोललात, तुमच्या लक्षात आहे, सो व्हेरी गुड. पण आपण जे जे बोललो ते सगळ्यांना नीट समजावं. अर्थात मागच्या वेळेला आपण गोष्टही बोललो होतो, तर ती काय आता मी सगळी सांगत बसणार नाही. चला, हा आता इथून न्यूलँडचा अष्टकांचा नियम आपण मगाशी बोललो होतो. नंतर हा आहे मेंडेलीव, ठीक आहे, दिमित्री मेंडेलीव, रशियन केमिस्ट म्हणजे रसायन शास्त्रज्ञ, आणि त्याने बनवलेलं हे त्याचं पिरियोडिक टेबल. आणि आत्ताचं हे आहे आधुनिक पिरियोडिक टेबल. समजलं. आता पुढे आपल्याला त्यातले गुण आणि त्रुटी आपण मागच्या वेळेला बोललो होतो की त्याने खूप साऱ्या गोष्टी प्रेडिक्ट केल्या आणि तशा त्या बरोबर आल्या. पण त्याने प्रत्येक गोष्टीची एक जागा ठरवली आणि त्याच्याप्रमाणे त्यांना मांडलं. शिवाय ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं
जसं की बोरॉन आणि बेरिलियम, त्याने त्याच्या ऍटॉमिक वेटला करेक्ट केलं. त्याचं वस्तुमान त्याने चुकीचं जे होतं बेरिलियमचं ते बरोबर करून त्याला बोरॉनच्या आधी आणलं. म्हणजे काही झालेल्या जुन्या चुका पण त्याने सुधारल्या आणि एक स्वतःची एक पद्धतशीर सारणी बनवली. पण काही गोष्टी राहिल्या, जसं की हायड्रोजनची पहिल्या गटात टाकायचं का 7व्या गटात टाकायचं, जागा नक्की कळलीच नाही. नंतर 2-3 एलिमेंट जसे की फेरस, निकेल आणि कोबाल्ट हे जवळपास सारखेच आहेत. त्यांचं ऍटॉमिक मास म्हणजे त्यांचं वस्तुमान जवळपास सारखंच आहे. मग आधी कुठे ठेवायचा? पॉइंटचा डिफरन्स आहे, तो त्याला माहित नव्हता, त्याच्यामुळे ते कन्फ्युजन झालं. शिवाय जे हेवी एलिमेंट आहेत, हेवी एलिमेंट म्हणजे जास्त वस्तुमान असलेले जे काही मूलद्रव्य आहेत, त्यांच्याबद्दलची त्याला प्रिडिक्शन देता येईना. म्हणजे त्याच्या आवडत्या सारणीमध्ये त्याने 3 जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. तोपर्यंत तिथे कुठलेही एलिमेंट शोधले गेले नव्हते. पण त्याने अल बोरॉन, एका बोरॉन, एका सिलिकॉन आणि एका जर्मेनियम अशी नावं दिली होती की ह्याच्या नंतर जे त्यांच्या जागा ह्या असतील आणि त्याचे गुणधर्मही असे असतील. हे 3 मूलद्रव्य नंतर शोधले गेले, तरी पण हे असे असतील हे त्याने आधीच सांगितलं आणि ते बरोबर निघाले सुद्धा. पण जे काही खालचे म्हणजे नंतर जे काही शोधले गेले असे जड म्हणजे जास्त वस्तुमान असलेले जे काही मूलद्रव्य होती, त्यांची जागा आणि त्यांच्या मधल्या एलिमेंट्सची काही प्रिडिक्शन्स तो नाही करू शकला. बरोबर आहे ना? जेव्हा आपला अणुक्रमांक म्हणजे ऍटॉमिक मास, वस्तुमान 1, 2, 3, 4 अशा टप्प्याने चढत्या क्रमाने चाललाय तर बरोबर चाललंय. पण 1, 12, 14, 17 असे जर असतील तर मधल्या गाळलेल्या जागांमध्ये एकाहून जास्त असू शकतात ना एलिमेंट्स. आहेत का नाहीये नक्की नाही सांगू शकत. जोपर्यंत ते आपल्याला शोध काढून प्रूव्ह नाही करतायत तोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल निश्चित सांगू शकत नाही. पण त्याने 3 एलिमेंटच्या बाबतीत ते केलं होतं, छोट्या वस्तुमान असलेल्या. तर त्याला मोठ्या जड वस्तुमान असलेल्या म्हणजे जास्त वस्तुमान असलेल्या एलिमेंट्सच्या म्हणजे मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये करणं तितकं असं काही बरोबर वाटलं नाही. शिवाय आयसोटोप्स म्हणजे सम एकाच गटामधले आयसोटोप्सला काय म्हणतात, मी नाव तुम्हाला बघून सांगते की एकाच काहीतरी त्याचं काय असेल त्याचं नाव बरं, मला आयसोटोप्सला मराठीत काय म्हणतात, आय डोंट नो, मी तुम्हाला चुकीचं नाही सांगणार, पुस्तकामध्ये आहे सम काहीतरी म्हणतात त्याला. एकाच गटामध्ये असतात म्हणजे कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, त्याला काय म्हणतात समस्थानिके म्हणतात बहुतेक असं मला वाटतंय. हा बरोबर, समस्थानिके एका स्थानकावर असतात पण त्याचं वजन मात्र वेगवेगळं असतं. तर ते नक्की कुठे असतील हे त्याला सांगता नाही आलं. कारण काय, वस्तुमान चढत्या क्रमाने गेले ना, तर कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 कार्बनचे पण 3 आहेत. मग त्याला एकाच ग्रुपमध्ये टाकायचं म्हणजे एका घरात टाकायचं का त्याची 3 घरं करायची, हे कन्फ्युजन झालं. सो ते त्याला नक्की सांगता आलं नाही. पण तरी त्याने काही काही गोष्टी केल्या होत्या. जसं आपण मागच्या वेळेला बोललो की ते त्याच्या काळामध्ये 0 ग्रुपच नव्हता. म्हणजे इनर्ट गॅसेस ज्याला आपण राजवायू म्हणतो ते शोधलेच नव्हते, कारण ते नव्हतंच, कोणाला माहितीच नव्हतं की असे काही राजवायू असतात. पण ते जेव्हा शोधले गेले तेव्हा त्याच्या आवर्त सारणीमध्ये त्याला कुठेच काही डिस्टर्ब करायची गरज नाही पडली. त्याने एक बाजूला नवा उघडला म्हणजे ग्रुप 18, एक नवीन कॉलम त्यांच्याकरता दिला, त्याच्यामध्ये ते सुखी त्यांचे जाऊन बसले. तर ही आहे मेंडलीवच्या आवर्त सारणीमधले काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्सची रिव्हिजन. आता आपण बघतोय आधुनिक आवर्त सारणी. बघा, आतापर्यंतचं आपलं सगळं डिस्कशन जे होतं ते कशावरती होतं, वस्तुमान, अणूचं वस्तुमान. आता याच्याकरता जर आपल्याला काही काही गोष्टींचं अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. थांबा, मी व्हाईट बोर्ड ऑन करते म्हणजे मला तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी सांगता येते. पुन्हा आपण याच्यावरती जाऊच. बघा, कुठे गेला रे, काय प्लीज, काय मेसेज आहे हा? तुमचे मेसेज मला दिसत नाहीत बरं का. जेव्हा आपण मी काय बरं म्हणते स्क्रीन शेअर करते तेव्हा मला काही दिसत नाही तुम्ही काय मेसेज केलेले असतात ते. व्हाईट बोर्ड ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण पेंट वर करूया. ठीक आहे, चलो एकच मिनिट. आता शेअर करते मी पेंट आणि आपण त्याच्यामध्ये जाऊया.
आणि आपला अभ्यास करूया आणि जरा काही गोष्टी समजून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला अणूच्या रचनेबद्दलचं पटकन रिव्हिजन करायचं आणि हे तुम्हीच मला सांगणार. जर तुमच्यापैकी कोणाचा तरी माईक ऑन असेल तर जरा मला सांगा, हे आपण मागच्या वेळेला केले. हे काय आहे? मेसेज करू नका, माईक ऑन करा आणि बोला, कारण मला तुम्ही कोणी दिसत नाही आणि तुमचे मेसेज मला आता दिसत नाही आहेत. तुम्हाला म्यूट केलंय का? हा हा चला, आता तुम्ही बोलायला मोकळ्या झालात, पटापट सांगा. कॅम्प्युटर मध्ये सर्कल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. येस मॅम, पटकन सांगा. मध्यभागी न्यूक्लियस म्हणजेच काय? केंद्रक आहे. आता आपण त्या केंद्रकाच्या काय मॅम आवाज नाही येत आहे ना? काय? मला आवाज नाही येत आहे मॅम. मला तुमचा आवाज येतोय. मी तुम्हाला जे दाखवते ते काय आहे? अणूची रचना. बरोबर, पहिल्या शेलमध्ये म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्यामध्ये किती असतात? 8. आता आपण हे जे काही हे जे अणू म्हणजे ऍटम बघतोय, हे मूलद्रव्याचे अणू आहेत. कुठलाही मूलद्रव्याचा तुम्ही अणू घेतला तर त्याची बेसिक रचना अशीच असते. मध्यभागी केंद्रक असतं, त्याच्या कक्षा असतात म्हणजेच काय? शेल्स असतात, आणि त्या शेल्स मध्ये हे काळे काळे दोऱ्यासारखे दिसतात ते इलेक्ट्रॉन्स आहेत. माझं ड्रॉइंग सुंदर नाहीये आणि याच्यावर काढणं कठीण. सो हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल की हे काळे काळे दोरे आहेत ते कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. मध्यभागी लाल लाल रंगाचं मरून कलरचं ते आहे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, आणि केंद्रकाच्या मध्यभागी असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. याच्यामध्ये आहे P+N. आणि हे आपण झोपलो ना तरी आपलं चुकलं नाही पाहिजे, एवढं आपल्या पक्क लक्षात राहायला पाहिजे, कारण याच्यामध्ये चुकण्यासारखं काही नाही, सोपंच आहे हे सगळं. आणि हे आपलं फिरतात ते आहेत इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आता एखाद्या वस्तुमान म्हणजे कशावरून येतं? त्याच्या केंद्रकाचे वस्तुमान. त्याच्या केंद्रकामध्ये ऐका, तुमचं आता बोलून झालं असेल तर माईक ऑफ करा, मला इको ऐकू येतो. आपल्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं वजन 1 असतं. बरोबर. म्हणजे एका प्रोटॉनचं वजन 1 युनिट, एका न्यूट्रॉनचं वजन 1 युनिट. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉनला काही चार्ज नाही, इलेक्ट्रॉनला एक निगेटिव्ह चार्ज आहे पण त्याला वजन नाहीये. आता बघा, एका घरामध्ये अशी 3 वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत. जे काही केंद्रकामध्ये आहेत ते सगळे त्या घरातले बाप लोक आहेत, म्हणजे काय? ते सगळे डिसिजन घेणार आहेत, ते मध्यभागी बसलेले असतात, त्यांना वजन असतं. आणि जे बाहेर फिरतात, जे हलकी फुलकी कामं करतात, हे घेऊन ये ते देऊन ये असे असतात ना, जे बाहेरचे कार्य करतात, ते बाहेर फिरत आहेत, त्यांना लोक घाबरतात, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे पण त्यांना घरात काही किंमत नाही, ते बाहेर फिरतात. म्हणजेच ते कोण आहेत? कमी वजनाचे पण चार्ज असलेले इलेक्ट्रॉन. पण केंद्रकामध्ये कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता एखाद्या अणूचं वस्तुमान ठरते म्हणजे कशावरून ठरतं? त्याच्या केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरूनच ठरतं. आता ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंडलीवच्या पिरियोडिक टेबल पर्यंत ह्या केंद्रकामधल्या या वजनाला म्हणजे अणु वस्तुमानाला सगळ्यात जास्त महत्व होतं. सगळे प्रयत्न म्हणजे एलिमेंट्सला मांडायचे, त्याचं क्लासिफिकेशन करायचे, सगळे प्रयत्न हे अणु वस्तुमानावरच अवलंबून होते. त्या अणूचं वस्तुमान किती आहे याचा विचार करून चढत्या क्रमाने त्याचे गुणधर्म ह्या सगळ्या याच्यामध्ये अणूचं वस्तुमानच बघितलं गेलं. आणि म्हणूनच जे काही प्रॉब्लेम मेंडलीवला आले ते सोडवण्याची पुढची पायरी म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. त्याच्यामध्ये अणु वस्तुमानाला महत्व न देता ऍटॉमिक नंबर म्हणजे काय म्हणतात त्याला? अणुक्रमांक आहे ना, म्हणजे ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जो काही त्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, त्याचं वजन नाही. ह्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. का बरं?
बघा, मोझली नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने ही गोष्ट म्हटली की वस्तुमानापेक्षा ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटॉमिक मास पेक्षा ॲटॉमिक नंबर हा जास्त क्रुशियल आहे. क्रुशियल म्हणजे सगळ्यात महत्वाचा. आणि एखाद्या माणसाची ओळख त्याच्या डीएनए प्रमाणे असते, तशीच एखाद्या ॲटमची ओळख त्याच्या ॲटॉमिक नंबर प्रमाणे असते, वजनाप्रमाणे नाही. हा सगळ्यात 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 महत्वाचा मुद्दा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, कारण त्या टेबलमध्येच आपण सगळ्यात पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणु क्रमांक है ना, त्याला अणु नंबरच म्हणतात ना. ॲटॉमिक नंबरला काय म्हणतात आपण जरा पुस्तकात चेक करूया. काय काय माझ्या मराठीतल्या काही काही टर्म्स जरा खाली होतात, मला कन्फ्युजन होतं कधी कधी त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणतात रे, ॲटॉमिक नंबरला मराठीत काय म्हणतात सांगा बरं मला. ॲटॉमिक नंबर झेड ने दाखवतात, तो आहे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये न्यूट्रॉनचा काहीही संबंध नाहीये. न्यूट्रॉन हा त्याच्या केंद्रकामध्ये असलेला फक्त वजन देणारा एक घटक आहे. पण त्या ॲटमची जी काही सगळी वृत्ती आहे किंवा जे काही गुणधर्म आहेत ते सगळे त्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्सवर ठरलेले असतात. आता हे कसं काय बघा बरं तुम्ही. कुठलाही अणू म्हणजे ॲटम कुठलीही रासायनिक अभिक्रिया करताना काय करतो, त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सला इन्व्हॉल्व्ह करतो. केंद्रकामधले लोक कधीही जाऊन भांडत नाहीत. केंद्रकामधले लोक कधीही जाऊन काहीही करत नाहीत. ते आतमध्ये बसलेले असतात, ते डिसिजन घेत असतात. पण बाहेर जे असतात इलेक्ट्रॉन्स ते सगळ्या गोष्टी करतात, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन्सची संख्या हे ठरवते की तुमचं मूलद्रव्य काय काय गुणधर्म दाखवते. उदाहरणार्थ मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. आपल्याला माहितीये फेरस, कोबाल्ट आणि निकेल या 3 मूलद्रव्यांमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. का बरं, त्यांच्यामध्ये असलेल्या बाह्यतम इलेक्ट्रॉन्स, मोकळे इलेक्ट्रॉन्स, तर तुम्ही एका दिशेने मॅग्नेटवर म्हणजे मॅग्नेटिक सबस्टन्सवर समजा लोखंडावर तुम्ही मॅग्नेट घासलं की त्याच्यामधले इलेक्ट्रॉन त्या दिशेने सरकतात, म्हणजे एकाच दिशेने यायला लागतात आणि त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. लोखंड मॅग्नेट होतो का, नाही, पण त्याच्यामध्ये ते मॅग्नेटिक गुण आहेत. ते आले कशामुळे, इलेक्ट्रॉन्समुळे आले. जसं मेटल्स इलेक्ट्रॉन्स मेटल्स मधले इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजे आपल्याकडे जे तांब्याच्या वायर्स असतात त्या वायर्स मधून इलेक्ट्रिसिटी जाते, म्हणजे कशी जाते, त्याच्यामध्ये असलेले जे काही अणू आहेत ते इलेक्ट्रॉन्स करत करत इकडनं तिकडे अशी इलेक्ट्रिसिटी पास करतात, बरोबर ना. तर हे मोकळे इलेक्ट्रॉन जे असतात तेच सगळीकडे गेम प्लेयर असतात, कळलं का. म्हणजे इलेक्ट्रॉनचा नंबर म्हणजेच प्रोटॉनचा नंबर हा तुमच्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांना कारणीभूत असतो. हे कुठून आलं, आपल्या नवीन म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमधून आलं. इथपर्यंत समजलं. आता ह्या मूलद्रव्यांच्या म्हणजे अणूच्या रचनेच्या, आतापर्यंत लोकांना अणूच्या संरचनेबद्दल एवढं माहित नव्हतं. मेंडलेवच्या अभ्यासापर्यंत लोक त्याच्या वस्तुमानाचा अभ्यास करत होते, काय काय सापडले ते मांडण्याचा प्रयत्न करत होते. पण मोझलीने सांगितलं की असं नाहीये. त्या ॲटमचा जो काही नंबर आहे म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे तो ठरवेल की तो काय काम करेल. तिथून सगळी गोष्ट बदलली. पण ऑलरेडी मेंडलने इतकं फॅन्टॅस्टिक काम केलं होतं की ज्या गोष्टी राहिल्या त्या फक्त भरायच्या, म्हणजे गाळलेल्या जागा भरा. त्याने ऑलरेडी सगळं काम करून ठेवलं होतं. जे जे उरले ते आपण फक्त पूरक केलंय. आता जे काही उरलंय म्हणजे काय होतं बघा, त्याने अणुवस्तुमानाप्रमाणे म्हणजे ॲटॉमिक वेट प्रमाणे सगळ्यांना मांडलं होतं. पण आता आपण काय ठरवलंय की ॲटॉमिक नंबर पाहिजे. मग त्याच एलिमेंट्सच्या खाली आपण त्याचा ॲटॉमिक नंबर लिहून टाकला, म्हणजे वजन पण लिहिलं, नंबर पण लिहिला. आता आपल्याला कन्फ्युजन आहे का, नाही. आता तुम्ही आधुनिक आवर्त सारणी बघा, त्याच्यामध्ये त्या एलिमेंटची सगळी माहिती आहे तुम्हाला. त्याचं नाव म्हणजे ॲब्रिव्हेशन कळेल, त्याची संज्ञा. कार्बन म्हणजे C, बोरॉन म्हणजे B, टंगस्टन म्हणजे W. हे काय आहे, त्याचे शॉर्टकट ॲब्रिव्हेशन. मला घरात मनू म्हणतात, तर मनू म्हणजे मी, पण माझं नाव आहे दीपिका. सांगायचा मुद्दा असा की हे शॉर्टकट आहेत ते त्या एलिमेंटची नाव आहेत, त्यांच्या घरातली नाव आहेत, प्रेमाची नावं. आपल्या घरात आपल्याला म्हणतात ना काळू, बाळू, माळू, काही म्हणतात ते, तसं जे काही आहे ते सगळं. पण शिकण्याचा उद्देश काय की ती त्या एलिमेंटची ओळख, त्याच्यावर त्याचं वजन, त्याच्या खाली त्याचा नंबर, हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी आली ती आहे आयसोटोपचा मुद्दा.
मी तुम्हाला हे सगळं का सांगते, हे सगळं येणार आहे आपल्या आधुनिक आवर्त सारणीच्या जे जे काही मुद्दे आपण डिस्कस करणार त्याच्यामध्ये राहून गेलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या होत्या, त्या कशा भरल्या आणि त्याचा कसा फायदा झाला, हे सगळं कनेक्ट होईल बघा पुढच्या याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आता आयसोटोप्स मध्ये काय असतं बघा. समजा आपण उदाहरण घेऊया, कुठे गेलं, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. हे 3 आहेत. अयो, हे काय झालं, हे 3 आहेत कार्बन आयसोटोप. आयसोटोपचा अर्थ आहे समस्थानिक, नावातच अर्थ आहे समस्थानिक, एकाच स्थानावर राहणारे पण वेगवेगळे. का बघा, तुम्हाला जुळे आणि तिळे माहिती आहेत ना, एकाच घरातले जुळे किंवा एकाच घरातले तिळे. आता हे काय आहेत, कार्बनच आहेत. समजा एका घरामध्ये कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 असे तिळे राहतात. दरवाजा उघडल्यावर बाहेर पडलेला आपल्याला कार्बनच दिसेल, दिसायला सगळे सेमच आहेत, पण तरी वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचं वजन वेगळं, कोणाची काही उंची वेगळी असेल, कोणाच्या काही सवयी वेगळ्या असतील. म्हणजेच काय, त्यांचे गुण वेगळे आहेत पण त्यांचे चेहरे सेम आहेत. राहणार सगळे एकाच घरामध्ये, कारण ते घर कार्बनच आहे. आता आपलं पिरियॉडिक टेबल जे आहे, आधुनिक आवर्त सारणी आहे, ती काय आहे, अशा जे काही असे सेलिब्रिटी असतात ना, सेलिब्रिटी लोकांची एक खूप मोठी बिल्डिंग आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये 118 लोक राहतात. ते 118 कोण आहेत, सगळेच्या सगळे सेलिब्रिटी आहेत. म्हणजेच कोण आहेत, एलिमेंट्स आहेत. आतापर्यंत आपण 118 एलिमेंट शोधलेत, म्हणजे आपल्याला माहिती आहेत 118. त्यातले 92 हे निसर्गतः आपल्याला सापडले आणि बाकीचे आपण लॅबमध्ये बनवले. म्हणजे आपल्याला माहिती होतं की असे असे एलिमेंट आहेत, ते आपण बनवले. त्यातले काही रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, त्यातले काही मेटल आहेत, त्यातले काही नॉन मेटल आहेत आणि त्यातले काही मेटलॉइड्स आहेत, काही इनर्ट गॅसेस आहेत, काही हॅलोजन आहेत. म्हणजे इतकी व्हरायटी आहे ना. बघा, आपल्या बिल्डिंगमध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये, बिल्डिंगचं नाव काय आहे, पिरियॉडिक टेबल, म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 118 घर आहेत. पण आता पिरियॉडिक टेबल जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येईल की मी तुम्हाला काय सांगते. चला आता जाऊया इकडे. बघा, हे आहे तुमचं आधुनिक आवर्त सारणी. टेबल कुठे गेलो, हा ह्याच्या पुढेच. आता अणु क्रमांक वाढवून घटकांची मांडणी केली जाते. अणु क्रमांक म्हणजे नंबर 2, 3, 4 हे असे क्रमाने येणारे नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, घटक त्यांच्या इलेक्ट्रॉन शेल संरचनेनुसार आयोजित केले जातात. आपण आताच बघितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये इलेक्ट्रॉनची रचना, बरोबर ना, कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याचा विचार करून मग त्याला आपण मांडतो. नुसतेच त्याच्या प्रॉपर्टी बघून किंवा त्याचं वजन किती आहे एवढं बघून आपण ते करत नाही. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतो. नंतर नियतकालिक ट्रेंड, नियतकालिक सारणी अणु गुणधर्मांमध्ये ट्रेंड प्रकट करते. म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड आहे की जसं की एका वर्गामधले सगळे एकसारखे, दुसऱ्या वर्गातले सगळे एकसारखे, तिसऱ्या वर्गातले सगळे एकसारखे. आता जरा इकडे पण बघा, इथे हे मागच्या वेळेला आपण संपवलं होतं बरं का, त्याचे त्रुटी आणि त्याच्यामुळे आलेली आधुनिक आवर्त सारणीचे नियम. अणु अंक बरोबर आहे रे. अणु अंक म्हणजे काय, ऍटॉमिक नंबर. आता आपल्या पुस्तकातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य, अणु वस्तुमानापेक्षा अधिक मूलभूत गुणधर्म अणु अंक हा आहे. आणि मी तुम्हाला जो मोजली म्हणत होता ना, तो हा. त्याने एक्सरेचा एक्सपेरिमेंट केला आणि त्यातनं त्याला काहीतरी समजलं की वजनापेक्षा त्याचा ऍटॉमिक नंबर महत्वाचा आहे. अणु अंक म्हणजे ऍटॉमिक नंबर म्हणजे झेड. आता ह्याचा परिणाम म्हणजे मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही केलेले बदल, बरोबर. आता आधुनिक आवर्त सारणी हे काय बघा, हे आपल्या जुन्या आवर्त सारणीचं दीर्घ रूप आहे. म्हणजे काय, लॉंग फॉर्म आहे, म्हणजे मोठं रूप आहे. त्याच्यामध्ये सगळे 118 लोक आपण बसवलेले आहेत. आणि ते कसे बसवलेले आहेत आपण, त्यांच्या अणु अंकांच्या चढत्या क्रमाने. आतापर्यंत आपण कसे बसवले होते, अणु वस्तुमानाप्रमाणे, चढत्या क्रमाने. आता आपण अणु अंकाचा अभ्यास करून त्याला त्या हिशोबाने मांडतो, बरोबर. म्हणून त्याला आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय, अणु अंक म्हणजे झेड, त्याच्या खाली बऱ्याचशा त्रुटी आपण मगाशी ज्या बोललो की त्या दूर झाल्या, की आयसोटोप्स आले. त्याच्यानंतर त्याचं वजन हा प्रॉब्लेम असल्यामुळे
जे काही प्रॉब्लेम्स येत होते की पुढचं प्रेडिक्शन बरोबर करता येईल नाही करता येणार माहित नव्हतं. हे 3 जे होते कोबाल्ट निकेल वगैरे ते कोणत्या जागेत एकाच रांगेत 3 बसवलेले होते, तर त्याचं वजन पॉइंट मध्ये कसं करायचं, पण त्याचं वजन नाही बघायचं तर त्याचा अणु अंक बघायचा. मग कोबाल्ट आधी, निकेल आधी का फेरस आधी असं बघितलं तर बघा ना, या दोघांचं वजन 50-59 आहे, पण दोघांचं ऍटॉमिक नंबर वेगळा आहे. फेरस मग कोबाल्ट मग निकेल हे आपोआप आले कारण त्याचा नंबर वेगळा आहे, वजन नाही. ठीक आहे. नंतर इकडे बघा त्यांच्या मूलद्रव्यांमधल्या समस्थानिकांच्या जागा, जसं मी तुम्हाला मग अशी कार्बनचं उदाहरण दिलं तसं क्लोरीनचे पण डिनॅसोट होतं. मला माहिती आहे हायड्रोजनचे पण डिनॅसोट होते. त्याच्याबरोबर ह्या अशा अनेक एलिमेंट्सच्या समस्थानिकांची समस्या सुटली, सगळे एका गटात गेले. क्रोमियम मॅंगनीज या 2 मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का, हे सांगणं म्हणजे क्रोमियम मॅंगनीज याच्यामध्ये 52 आणि 55 याच्यामध्ये वजन बघा ना 3चा फरक आहे, पण ऍटॉमिक नंबर कॉम्बिनेशन मध्ये 24 नंतर 25, मग कशाला काय मध्ये असेल, काही नसेल. हे असंच आहे, हे ठरलं. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला कुठे ठेवायचं हे माहित नव्हतं, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये ते कळलं पण त्याच्या याच्यामध्ये माहित नव्हतं की ते कुठे, एका गटात का 17व्या गटात म्हणजे 7व्या गटात. तर त्याची जागा आपण 1च्या गटामध्ये केली, म्हणजे फर्स्ट अल्कली मेटल, बरोबर. तर त्या हिशोबाने आपण प्रत्येकाला त्याच्या जागेप्रमाणे, कारण त्याचा आपण ऍटॉमिक नंबर 1 धरला, बरोबर. म्हणजे पहिल्या गटामध्ये 1 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये असलेले सगळे पहिल्या गटामध्ये येते. म्हणजे त्याची रचना आपण मग अशी बघितलं होतं पीपीटी मध्ये की त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बघा ना हा दुसराच मुद्दा आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण धरलं तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1च आहे, मग तो कुठल्या गटात यायला पाहिजे, पहिल्याच गटात यायला पाहिजे. हे कन्फ्युजन पण सॉल्व्ह झालं. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी म्हणजे त्याला आपण आवर्त म्हणतो. आवर्त सारणीमधला आवर्त म्हणजे काय आहे, आडव्या रेषा. त्याला पिरियॉडिक टेबल मधले पिरियड्स म्हणजेच काय, आडव्या 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 ओळी. आता या सारणीतील 18 उभे स्तंभ म्हणजे गण, त्याला आपण ग्रुप म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला ग्रुप म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला गण म्हणतात. आवर्त आणि गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. आता हे काही नवीन नाहीये, हे ऑलरेडी मेंडेलिव्हने केलं होतं. त्याने 7 आडवे म्हणजे त्याने असे एका याच्यात 2-2-2-2 असे ठेवले होते, त्याच्यामुळे ते जास्त वाटत होते, पण ते मुळात 7च होते. आणि या बाजूला 8 असे त्याने मांडले होते. तर आता ह्या रचनेतनं ऑलरेडी चौकटी तयार झाल्या होत्या, पण आता या 18 ग्रुप्स म्हणजे 18 स्तंभ म्हणजे गण आणि 7 आडव्या आवर्त म्हणजे काय पिरियड्स यांनी जे काही चौकटी तयार होतात त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक एक आपल्या सेलिब्रिटी जाऊन बसलेला आहे. तर या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणु अंक दर्शवलेले असतात आणि प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे, बरोबर ना. त्या प्रत्येक जागेमध्ये एक आपला जाऊन बसलेला आहे, तो कोण आहे, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य. आता बघा हे लिहितात कसं, 35 क्लोरीन 17, 35 वर त्याचं अणुवस्तुमान आणि क्लोरीन 17 त्याचं अणु अंक, बरोबर ना. दोन्ही कळलं आपल्याला, वजन किती, नंबर किती. तर आता कन्फ्युजन काय आहे, काही नाही. मला वजनाचं काही काम असेल तुम्ही कन्फ्युजन आपलं सॉरी तुम्ही ते रेफर करू शकता आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, 17 म्हणजे काय, 287 म्हणजे हा 7व्या गटातला म्हणजे हे सांगू पण शकता, बरोबर. आता 7 ओळीं व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 स्वतंत्रपणे दाखवलेल्या रांगा आहेत. आता तुम्हाला मी सांगते, जरा ऐका. ही जी गोष्ट आहे ही खूप मस्त गोष्ट आहे. आता मी तुम्हाला कसं दाखवू, खूपच छोट आहे पण तुम्हाला याच्यात दिसतंय का, हा इकडे बघा, हे थोडंसं मोठं आहे. पिरियॉडिक टेबल तुम्हाला दाखवण्याकरता हे चित्र आणलंय बघा. पिरियॉडिक टेबल मध्ये पहिला जो गट आहे उभा, पहिला गण त्याला अल्कली मेटल म्हणतात, दुसऱ्याला अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. हे जे मध्ये आहेत हे सगळे ट्रान्झिशन मेटल्स आहेत. या बाजूला सगळे पी ब्लॉक आहेत, ते नॉन मेटल्स आहेत. 17व्या गटाला आपण हॅलोजन्स म्हणतो आणि 18वा गट आहे झिरो ग्रुप म्हणजेच नोबल गॅसेस. आता तुम्ही म्हणाल हे काय दोन मध्ये पांढरे, हे का बरं रिकामे आहेत,
तर हे रिकामे नाही आहेत. एका एका गटात 15-15 माणसं बसलेली आहेत. ते लालू आणि ऍक्लर म्हणजे काय ते ऍक्टेनियम आणि लॅन्थेनियम अशा 2 सिरीज आहेत. ऍक्टेनाइट्स आणि लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टेनाइट्स एका गटामध्ये 15, दुसऱ्या खालच्या ओळीमध्ये एका गटामध्ये 15 असे एलिमेंट एकत्र असतात. यांना लॅन्थेनाइट आणि ऍक्टेनाइट सिरीज म्हणतात. आता ह्या पूर्ण पिरियॉडिक टेबलचे 4 मुख्य गट होतात. शांतपणाने ऐका आणि समजून घ्या. पहिला आणि दुसरा याला आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. ठीक आहे, एस फॉर सन. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे मधलं का सोडलं, सांगणार आहे त्याचं काय आहे ते. इथून पुढे इथून पुढे 1, 2 झालं. आता हे 13 बघ, 13, 14, 15, 16, 17 हे सगळे आहेत पी ब्लॉक एलिमेंट. 18 मी तुम्हाला मगाशीच म्हटलं हे आहेत इनर्ट गॅसेस. मध्ये जे आहेत हे आहेत डी ब्लॉक, डी फॉर दीपिका, आणि एफ आहेत एफ फॉर फोक्स. ठीक आहे. तर एस पी डी एफ असे 4 गट पिरियॉडिक टेबल मध्ये असतात. तर हे असे का असतात, तर ही हाय केमिस्ट्री आहे. तुमच्या ज्ञानाकरता थोडीशी एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगते. SPDF कुठे, ऐका, SPD आणि F. एखाद्या अणूमध्ये, आता आपण अणूची संरचना बाजूला काढलेली, एखाद्या अणूमध्ये त्याच्या केंद्रकाच्या बाजूला ह्या अशा सर्क्युलर शेल्स असतात. त्याला एस शेल्स म्हणतात. ज्या आपण काढल्याय या एस शेल्स. अशाच पी शेल्स पण असतात. म्हणजे एस शेलच्या बाजूला पी शेल असतात. त्या डंबेल शेप असतात. आता त्या मी तुम्हाला काढून दाखवते, तुम्हाला समजेल की मी तुम्हाला काय सांगते. त्या अशा, अरे इतके बारीक नको, कसे दिसणार ते बारीक, थांबा. आता बघ, पी ब्लॉक म्हणजे डंबेल शेप, याला डंबेल शेप म्हणतात. 8. डी ब्लॉक मध्ये डंबेल शेपचे अनेक प्रकार असतात. ह्या पी मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे डंबेल्स असतात. फक्त ऐका, डी मध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे डंबेल शेप असतात आणि एफ मध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे डंबेल शेप शेल्स असतात. हे सगळे सब शेल्स आहेत. म्हणजे एक मुख्य पहिल्या शेलमध्ये, या पहिल्या कक्षेमध्ये 1s हे तुम्हाला पुढच्या वर्षी येईल, 11वी 12वीला येईल. 1s म्हणजे काय, पहिल्या कक्षेमध्ये एकच एस शेल आहे, त्याच्या मागे पुढे दुसरं काही नाही. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कक्षेमध्ये जाता तेव्हा त्याची रचना येते 1s म्हणजे 2s आणि मग येते 2p. 1s झालं, 2s आणि मग 2p. म्हणजे दुसऱ्या सर्क्युलर रिंग पासून टी शेल यायला लागतो. बघा असं पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन मावतात, दुसऱ्यामध्ये 8 कसे मावतात. जी गोल रिंग आहे त्याच्यामध्ये 2च मावतात, पण जे पी शेल असतात त्याच्या आजूबाजूला डंबेल शेप, म्हणजे ते कसं दिसतं माहितीये का, हे गोल दिसतंय ना, याच्या बाजूला असे 1, 2, 3 अशी काहीतरी रचना असते. हे आहे आपलं दुसरं शेल, म्हणजे शेल नंबर 2, LM असं अंदाजे समजा. हे सगळं तुम्हाला पुढच्या वेळेला येईल तेव्हा तुम्हाला नीट समजेल. कळलं का? म्हणून त्याची नावं SPDF अशी आहेत. पी शेल मध्ये सगळ्यात त्याचे जे बॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याचे जे काही बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन्स, जे त्याचे बॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, ज्याच्यामुळे त्यांचं रासायनिक बंध होणार आहे, ते इलेक्ट्रॉन जर त्याच्या एस शेल मध्ये असतील तर ते एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे अल्कलाईन अर्थ. तेच जर पी शेल मध्ये असतील, पी शेल म्हणजे कोणते आपले 13 पासून ते 18 पर्यंत, तर ते तुमचे पी ब्लॉक. डी म्हणजे डी शेल मध्ये असतील इलेक्ट्रॉन तर ते डी ब्लॉक, आणि एफ म्हणजे खालचे लॅन्थनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स हे आपले एफ शेल आहेत. हे खालचे आहेत ना, हे 2 हे एफ शेल आहेत. आता हे का होतं, कशामुळे होतं, हे सगळं आपण पुढच्या वर्षी नक्की बोलू. पण हे तुम्हाला समजलं का SPDF नावं कुठून आली. आता या रचनेमध्ये हे पण बघा,
पहिला गट मी तुम्हाला सांगितला अल्कली मेटल्स. अल्कली म्हणजे काय? बेसेस. बेसेस म्हणजे काय? आम्लारी. आपल्याला माहितीये NaOH एक आम्लारी आहे, KOH हे एक आम्लारी आहे, म्हणजे ते कोण आहेत? बेसेस आहेत. तर म्हणून ह्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. दुसरं आहे अल्कलाईन अर्थ मेटल्स. अल्कलाईनच असतात पण थोडेसे वीक असतात, म्हणजे थोडे जरा डायल्यूट प्रकारचे अल्कली बनवतात. इकडे जे आहेत ते पी. आता याच्यामध्ये तुम्हाला एक हिरवी अशी थोडीशी अशी 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 जिन्यासारखी जी रचना दिसते ना हिरव्या रंगाची, ते आहेत मेटलॉइड्स, म्हणजे धातू सदृश. म्हणजेच काय? आता या बाजूला सगळे धातू आहेत आणि या बाजूला सगळे अधातू आहेत. अधातू कुठले आहेत? हे सगळे हिरवे आणि हे डार्क, नाही हे सगळे हिरवे, हे अधातू आहेत. आणि या बाजूला जे ते सगळे हॅलोजन्स आहेत. मग धातू आणि अधातूंच्या मध्ये कोण आहेत? हे वेगळ्या हिरव्या रंगाचे धातू सदृश आहेत. त्यांच्यामध्ये काही गुण धातूंचे आहेत तर काही गुण अधातूंचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने धातू मॅक्झिमम, अधातू उजवीकडे, धातू सदृश मध्ये, नोबल गॅसेस कोपऱ्यात, हॅलोजन्स त्याच्या आधी, अशी एक खूप मोठी सोसायटी आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये सगळे म्हटलं त्याप्रमाणे सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक जण एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आहे त्यांना, आणि सगळे मिळून आपली सगळ्या पदार्थांची बेसिक फंडामेंटल. आजच्या पुरतं आपण इकडे थांबूया. आवर पुढचे मुद्दे बघू. बोला काय म्हणताय? हा पिरियडिक टेबल पाठ करावा लागतो का? नाही, तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे तरी एलिमेंट माहिती असले पाहिजे, आणि जनरली तुम्हाला त्याची नावं माहिती पाहिजे. पहिल्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये वाचलीत तरी. हे पाठ करण्याची काहीतरी ट्रिक आहे ना? हो, प्रत्येक गटाची काही काही ट्रिक आहे. प्रत्येक गटाची तुम्ही स्वतःची ट्रिक बनवू शकता. त्याच्या नावांना तुम्ही स्वतःची काहीतरी वाक्य बनवून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या वेळेला. बरंच काही की तुम्ही आज डोकं चालवलेलं आहे, बराच अभ्यास केलेला आहे. तो काय चांगला धडा आहे, छान आहे, मला फार आवडलं. समजून घेतला पेपर मध्ये. येस, थँक्यू मॅम. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम मॅम. गुड नाईट. गुड नाईट. अच्छा, हे होमवर्क एक काम ऐका. होमवर्क तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल काढा, तुमच्या हाताखालून त्यांची नावं जातील. आज आपण केलंय ना पिरियडिक टेबल, ते एकदा वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला बरेच गोष्टी डोक्यातले क्लिअर होतील आणि तुम्हाला तुमची स्वतःची शॉर्टकट पण समजतील. चलो बाय. थँक्यू. बाय. गुड नाईट.